बोलण्याआधी विचार करा. हे आपण नेहमीच ऐकतो, नाही का? पण विचार करा, काय होतं असेल जेव्हा अभिमान आणि तो क्षणभराचा राग या साध्या सल्ल्यावर भारी पडतो. चला तर मग कासव आणि बदकांच्या या प्रसिद्ध बोधकथेतून हाच एक खूप महत्वाचा धडा आपण आज समजून घेऊया. तर ही गोष्ट सुरू होते एका शांत सुंदर तलावाच्या काठी. इथे राहत होते एक कासव आणि त्याची दोन मित्र, बदकं. आता वरवर पाहिलं तर ही एक अगदी सामान्य मैत्री वाटेल, हो ना? पण थांबा, लवकरच त्यांच्या मैत्रीची आणि खरं सांगायचं तर त्यांच्या शहाणपणाची एक मोठी परीक्षा होणार होती. चला तर मग कथेच्या पहिल्या भागात जाऊया, जिथे ह्या मित्रांचं आयुष्य अगदी मस्त, अगदी रम्य होतं. बघूया तरी कशी होती त्यांची मैत्री. म्हणजे त्या तलावाच्या काठी या तिघांची मैत्री एकदम प्रसिद्ध होती. ते कधीच वेगळे नसत, जणू काही अविभाज्यच. त्यांचा प्रत्येक दिवस हसण्यात, खेळण्यात आणि एकमेकांच्या सोबतीच जायचा. सगळं कसं अगदी परफेक्ट वाटत होतं. पण म्हणतात ना, निसर्गापुढे कोणाचं चालत नाही. उन्हाळा आला आणि बघता बघता तलावाचं पाणी झपाट्याने कमी होऊ लागलं. आता बदकांसमोर तर स्थलांतर करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. आणि बरोबर याच क्षणी आपल्या कथेला एक असं वळण मिळतं ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. आणि या संकटात त्यांच्या मैत्रीची आणि बुद्धीची खरी कसोटी लागणार होती. चला बघूया त्यांनी यावर नक्की काय उपाय शोधून काढला. आता विचार करा, बदकं तर सहज उडून जाऊ शकत होती, पण बिचारा कासव, ते तर जमिनीवर पूर्णपणे असहाय्य होतं. आपले मित्र निघून जातील आणि आपण एकटेच या कोरड्या तलावात मोरून जाऊ, ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. त्याने अक्षरशः गयावया करत मित्रांकडे मदतीची याचना केली. मग मित्रांनी मिळून एक योजना आखली. धाडसी होती, पण तितकीच हुशारीची. बघा, प्लॅन असा होता. दोन्ही बदकं त्यांच्या चोचीमध्ये एक मजबूत काठी धरणार आणि कासवानं ती काठी बरोबर मधोमध आपल्या दातांनी घट्ट पकडायची. योजना तशी सोपी होती, नाही का? पण त्यात एक अट होती. एक असा नियम जो मोडला तर जीवच जाईल. काहीही झालं, अगदी काहीही, तरी कासवानं आपलं तोंड उघडायचं नाही. बरं, प्लॅन तर ठरला आणि ठरल्याप्रमाणे त्या धोकादायक प्रवासाला सुरुवात झाली. हा क्षण एकार्थी विजयाचा होता, पण त्याचवेळी त्यात प्रचंड मोठा धोकाही लपलेला होता. आणि त्यांची योजना यशस्वी झाली. कल्पना करा, आयुष्यभर जमिनीवर चाललेलं कासव आता चक्क आकाशात ढगांच्या मधून विहार करत होतं. मित्रांच्या मदतीने त्याने जे अशक्य वाटत होतं ते शक्य करून दाखवलं होतं. आता खाली जमिनीवरच्या लोकांचं काय? त्यांच्यासाठी तर हे दृश्य म्हणजे जणू एखादा चमत्कारच होता. सगळे आपापली कामं सोडून आकाशात उडणारं कासव पाहण्यासाठी गर्दी करत होते. सगळीकडे फक्त आश्चर्य आणि कुतूहल पसरलं होतं. तर आता येतो कथेचा तो महत्वाचा क्षण, तो टर्निंग पॉइंट, जेव्हा कासवाला जमिनीवरून एका अनपेक्षित आव्हानाचा सामना करावा लागतो. गर्दीतून सहानुभूतीचे शब्द आले, अरे बिचारे कासव. पण विचार करा, हजारो फूट उंचीवर वाऱ्याच्या आवाजात कासवाच्या कानावर फक्त शब्द पडले, त्या शब्दांमागची भावना नाही पोचली. आणि इथेच, बरोबर इथेच घात झाला. बिचारे, कासवाच्या मनात आलं, हे लोक माझ्या धैर्याचं कौतुक करण्याऐवजी माझी कीव करतायत. त्याचा स्वाभिमान दुखावला गेला आणि त्या दुखावलेल्या अभिमानाची जागा क्रोधाने घेतली. आता हा अहंकार, हा राग त्याला काय करायला भाग पाडेल? हाच तो कथेचा सगळ्यात निर्णायक क्षण आहे. झालं, त्याने मित्रांना दिलेलं वचन विसरलं, स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. सगळं काही विसरून त्या लोकांना उत्तर देण्यासाठी त्यानं तोंड उघडलं आणि त्याच क्षणी त्याचा प्रवास आणि त्याचं जीवन दोन्ही संपलं. कासवाचा शेवट खरंच खूप दुःखद होता, पण त्याच्या एका चुकीतून मिळणारा धडा तो मात्र खूप मोठा आणि मोलाचा आहे. चला पाहूया ही कथा आपल्याला नेमकं काय शिकवते. तो क्षणभराचा राग, तो दुखावलेला स्वाभिमान, या दोन गोष्टींमुळे एका यशस्वी प्रवासाचा इतका दुःखद शेवट झाला. कासवाने आपला जीव गमावला, फक्त आणि फक्त ऐकण्याऐवजी बोलण्याचा हट्ट केल्यामुळे. तर या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला दोन अगदी साधे पण खूप महत्वाचे धडे मिळतात. पहिला, बोलण्यापूर्वी नेहमी विचार करा. आणि दुसरा, जो तितकाच महत्वाचा आहे, दिलेल्या सूचनांचं महत्त्व समजा आणि त्यांचं पालन करा.
खरं तर हे 2 साधे नियमच कासवाचा जीव वाचवू शकले असते. तर हा भाग संपवताना एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे ठेवून जातो.